नमस्कार, अनिता सागरी कोली किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी हॉटेल व रेस्टॉरंट स्टाईल बटर चिकन। त्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा किलो बोनलेस, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, फूड कलर, गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर, हळद, मिरपूड, लाल तिखट, 2 मोठे कांदे व 2 मोठे टोमॅटो उभे चिरले। आता आपण हे बोनलेस चिकन एका प्लेटमध्ये काढून यात आपण आलं लसूण, मिरी पूड, चाट मसाला, हळद मसाला, फूड कलर, धना जिरा पावडर असे हे सगळे मसाले घालून मॅरिनेशन करायला ठेवा। मी इथे दही नाही घेतलंय, चवीनुसार मीठ, तुम्ही दही सुद्धा घेऊ शकता। हे सगळं एकत्र करून एक 10 ते 15 मिनिटं किंवा जास्तीत जास्त मॅरिनेशन केले तर चिकन तुमचं छान होईल। आता इथे आपण 2 चमचे बटर घातलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल घाला किंवा बटर आपला पॅनला वितळल्यावर करपू नये म्हणून ते चांगले मेल्ट करून घ्या। मग हे सगळं चिकन आहे ते त्यामध्ये परतायला फ्राय करायला ठेवा। ते चांगले उलटपालट करून गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्या। छान आपले चिकन इथे तळून झालेलं आहे। तुम्ही लोखंडी स्टिकवर सुद्धा गॅसवरती फ्राय भाजू शकता, पण मी असे तव्यामध्ये हे केलेले आहेत। आपण हा मसाला परतून घेतलेला आहे, तो आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। एकदम फाईन पेस्ट झाली पाहिजे। पेस्ट नाही झाली तर आपल्याला स्ट्रेनरच्या साहाय्याने ते गाळून घ्यावं लागेल, कारण हे मसाल्याचे कण राहू शकतात। इथे आपण पुन्हा बटर घातलेलं आहे, ते चांगलं मेल्ट झालं का त्यामध्ये हळद, लाल तिखट असं घालून हे मिश्रण सगळे त्या तुपामध्ये छान मसाले परतून घ्या। आता ती ग्रेव्ही केलेली आहे ती आपण त्यामध्ये घालूया, ती सुद्धा चांगली शिजवून घ्या। तेल सुटेपर्यंत परता, चांगली त्या मसाल्यामध्ये एकजीव करून घ्या। इथे आता आपली ग्रेव्ही मिक्स करून झालेली आहे छान अशी, बघा। यामध्ये आता परत चाट मसाला, वेलची पावडर, गरम मसाला, चवीनुसार मीठ, आपण चिकनमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे, किंचित थोडीशी साखर घालूया। ते सुद्धा पुन्हा एकजीव करून घ्या। झाकण देऊन आपला हा वाटण जे मिश्रण आहे ते चांगले तेल सुटेपर्यंत शिजू द्या। त्यामध्ये फ्रेश क्रीम घाला, ती सुद्धा चांगले एकजीव करून घ्या। आता त्यामध्ये आपण चिकन घालूया। आपली ग्रेव्ही मस्त छान शिजलेली आहे। आता आपण फ्राय केलेलं चिकन आहे ते त्यामध्ये घालूया। तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अनिता सागरी कोली किचन यूट्यूब चॅनलला फॉलो करा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। मग माझ्या ज्या मी रेसिपी अपलोड करेन त्या तुमच्यापर्यंत पोचल्या जातील, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला माझ्या रेसिपी लोड केल्यावर येईल। खूप छान आणि मस्त घरच्या घरी हे बटर चिकन तयार होतं। जास्त मस्त आपल्या घरच्याच सगळ्या साहित्य घेऊन ते तयार होतं। खूप छान मस्त यमी, तुम्ही कशाही सोबत खा, रोटी, भाकरी, जिरा राईस, चपाती, खूप छान होतं, छान लागतं।
त्यावर थोडीशी कोथिंबीर घालूया. आता आपलं इथं बटर चिकन तयार आहे. नक्की करून बघा. छान सुंदर अशी डिश आहे. संडे स्पेशल म्हणून तुम्ही करू शकता. आता कोळसा गरम केलेला आहे. त्यामध्ये आता आपण स्मोक देऊया. साजूक तूप घाला त्यावर आणि झाकण द्या. छान मस्त स्मोकी फ्लेवर येईल आणि डिश अतिशय उत्तम आणि चवीला चांगली अशी आहे. नक्की करा. बघा आपला आता स्मोक छान आलेला आहे. आता आपण इथे ताट वाढायला घेऊया. इथे मी फुलचा पराठा केलेला आहे. 2 जीरा राईस, कांदा लिंबू अशी आपली डिश बटर चिकनची तयार आहे. हे मी असंच थोडंसं चिकन फ्राय केलेलं आहे आणि पापड तळले. रेसिपी खूप छान आहे, मस्त आहे. नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. नमस्कार.